भगवतीला प्रसन्न करायचं असेल ना, कुठल्याही उपासक असाल तुम्ही तरी बरं का, तर प्रत्येकाने मानसी सेवा प्रयत्न करायला हरकत नाही. ह्या मानसी सेवा म्हणजे मानस पूजा. या सेवेमध्ये तुम्हाला कुठलंही द्रव्य, कुठलंही उपकरणं, कुठलंही साधन, कुठलं जिन्नस काही लागणार नाही. मानसी सेवा आता बघा, प्रगटमध्ये माहूरला गाभाऱ्यामध्ये पुजाऱ्यांशिवाय कुणालाही जायचा अधिकार नाहीये, बरोबर? मग आपण मानसी सेवा म्हणजे मनातून भावना करा, की आपण सोवळं परिधान केलंय, आपण मातेच्या गाभाऱ्यामध्ये गेलोय, आपण भगवतीला अभिषेक, स्नान घातलंय, आपण भगवतीला आपल्या हाताने शेंदुराचं लेपन केलंय, आपण भगवतीच्या कपाळावरती मळवट भरलाय, भगवतीचं चाफेकळी नाक त्याच्यावरती हळदीने सुशोभीकरण करून स्वस्तिक, ओम, श्री असं भगवतीच्या कपाळावरती कोरलंय. त्यानंतर भगवतीला नऊवार म्हणजे महावस्त्र नेसवलंय. त्यानंतर भगवतीला पुष्पांनी, पुष्पमाळा, गजरे, वेणी, हार यांनी भगवतीचं मुखमंडल म्हणजे रेणुका मातेचं मुखमंडल आपण सजवलंय. गाभाऱ्यामध्ये सर्वत्र गुगुळाचा धूर केलाय. आपण भगवतीला आपल्या हातानं घास भरवतोय, पुरणपोळीचा नैवेद्य भगवतीच्या मुखामध्ये आपण भरवतोय. कल्पना करा, काय सुंदर मानसी सेवा आहे, काय सुंदर मानस पूजा आहे. त्या नैवेद्याच्या नंतर आपण भगवतीला तांबूल भरवलाय आणि तांबूल भक्षणाच्या नंतर भगवती आपल्याकडून आरती करून घेते. आपण भगवतीच्या प्रत्यक्ष समोर उभा आहोत, भगवती आपल्याकडनं आरती करून घेते. आपण भगवतीची आरती गातोय. आरतीच्या नंतर मंत्रपुष्पांजली, नंतर दंडवत प्रणाम केलाय आणि नंतर भगवतीच्या समोर बसून आपण भगवतीच्या स्तुतीचं गायन करतोय. मानसी सेवा इतकी सुंदर, म्हणजे आपल्याला लवकरात लवकर भगवतीची प्राप्ती करून द्यायची असेल ना, मानसी सेवा खूप सुंदर. एक विचार करा, म्हणजे कल्पना करा की जर तुमची मानसी सेवा, मानस पूजा सिद्ध झाली, तर मानस पूजा सिद्ध झाल्याच्या नंतर तुम्ही जे मानसी सेवेमध्ये जे काही उपचार केलेत, तुम्हाला प्रगट सेवेमध्ये त्याचा अनुभव येईल. मानसी सेवा जर सिद्ध झाली तर भगवतीचं अस्तित्व तुम्हाला प्रखरपणे जाणवायला लागेल आपल्या घरामध्ये सुद्धा. म्हणून ज्यावेळेस तुम्ही भगवतीला बघताल ना, मानसी सेवेमध्ये शृंगारित केल्यानंतर त्यावेळेस मग मनातून काय उद्गार निघतात? सुंदर ते ध्यान रेणुका मातेचे, परशुरामाच्या जननीचे, सुंदर ते ध्यान रेणुका मातेचे. काय आनंद आहे भगवती समोर पदगायन, भगवतीला आंतरिक म्हणजे मानसिक भावानं पूजा समर्पित करणं, त्यालाच मानसी सेवा म्हणलंय. आणि ज्या दिवशी ही मानसी सिद्ध होईल ना, मानसी सेवा, त्या दिवशी तुम्ही कुठेही असाल तर तुम्हाला घरबसल्या त्या भगवतीचा अनुभव येईल.